महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम हॅक करून दाखवतो असं सांगणाऱ्या 2 लोकांच्या संदर्भात कोणतीही तक्रार तुर्तास देण्याच्या तयारीत शरद पवार एनसीपी पार्टीकडनं नाही अशी सूत्रांची माहिती आहे। शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीआधी ईव्हीएम हॅक करून राज्यात 160 विधानसभा जागा जिंकून देतो असे सांगणाऱ्या 2 व्यक्ती भेटल्याचा दावा केलेला होता आणि त्यानंतर याबाबत आता दररोज राजकीय प्रतिक्रिया आणि मतांतर येत आहे। अधिक माहिती देत आहेत सागर कुलकर्णी। सागर, शरद पवार गटानं दावा तर केला, मात्र आता सूत्रांकडून वेगळीच माहिती समोर येते, काय अधिक माहिती? प्रज्ञा, वास्तविकतेत 2 दिवसापूर्वी स्वतः शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांना काही 2 व्यक्ती भेटले होते की ज्यांनी महाराष्ट्रातल्या जवळपास 160 विधानसभा मतदारसंघ जिंकून आणू आणि ईव्हीएम हॅक करू अशा स्वरूपाचा दावा केला होता। अर्थात या दोन्ही व्यक्तींना राहुल गांधींकडे त्यांनी भेट घालून दिली होती आणि कालांतराने मात्र या संदर्भात कुठलीच भूमिका घेतली गेली नाही असं म्हटलं होतं। या पवारांच्या विधानानंतरनं संबंधित 2 व्यक्ती कोण की जे शरद पवारांना भेटतात, त्यांची भेट शरद पवार हे राहुल गांधींना भेट घालून देतात, अशा स्वरूपाचे प्रश्न आता वेगवेगळ्या स्तरावर राजकीय नेते विचारतात। विशेषतः प्रकाश आंबेडकरांकडनं या संदर्भात जर शरद पवारांना हे 2 व्यक्ती कोण आहेत हे माहीत असेल किंवा राहुल गांधींना ते भेट घेत घालून देत असतील तर या 2 व्यक्तींची माहिती असणं हे साहजिक आहे आणि या व्यक्तींची नावं जगजाहीर करा किंवा या संदर्भात तक्रार करा अशा स्वरूपाचं आव्हान देण्यात आलं आहे। मात्र शरद पवार पार्टीमधल्या एका वरिष्ठ नेत्यांनी स्पष्टता केलेली आहे की अशी अनेक लोक निवडणुकीच्या काळात भेटत असतात आणि असे वेगवेगळे दावे करत असतात। तुर्तास तरी संबंधित कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात कोणतीही तक्रार पोलिसांमध्ये किंवा निवडणूक आयोगाकडे आम्ही देणार नाही। या जे दावे केले गेले होते त्या संदर्भामध्ये पुढील काही करायचं भूमिका घ्यायची ते पक्षाचे सर्वेसर्वा ठरवतील। याचा अर्थ स्पष्ट आहे, शरद पवारांनी जे विधान केलं होतं त्याच्यामध्ये किती सत्यता आहे किंवा त्याच्यामध्ये काही पुरावे आहेत का आता याविषयी शंका उपस्थित केली जाते। मग एका बाजूला राहुल गांधी हे निवडणूक आयोगावर वेगवेगळे आरोप करत असताना शरद पवारांनी जी भूमिका मांडली ती नेमकी कशासाठी, एक वेगळ्याच विषयाला वळण द्यायचं होतं का, या मागची काही वेगळी भूमिका होती का, असे वेगवेगळे राजकीय प्रश्न आता विचारले जात आहेत। नक्कीच, आणि अर्थातच येत्या काळातही हे प्रश्न विचारले जाणार। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी सागर।